हॅलो. तर काल रात्री आणि आज दिवसभर असं कंटिन्यू पाऊस बुरबुर बुरबुर चालूच होती आणि थंड पडलं होतं वातावरण. आणि सकाळी एक एक गोष्ट सापडत नाही म्हणून थोडासा पसारा निघाला होता आवरायला. तर तो कसा बसा मी आवरला. बाकीचं आवरायचं रोजचं तर होतंच. मीरासाठीची रोजची स्वच्छता तर काय संपत नाही. आणि गुरुपौर्णिमेच्या दिवशी सुरू केलेलं आहे 15 डेज चॅलेंज. आज दीप अमावस्या, तर आज हा लास्ट डे माझा व्लॉगचा. त्याच्यामुळे ॲक्च्युली थोडासा बऱ्यापैकी मोठा झाला आहे हा व्लॉग. काय काय कशी कशी आवरावरी असते, कशी गडबड असते सकाळी. सगळं आवरल्यावर थोडंसं मग मी माझा ड्रायफ्रूट शेक घेतला आणि याच्यामध्ये मी ही दही नाही साय टाकतीये. इकडे साईचं दही मी लावत नाही, सो साय आम्ही असंच खाण्यात वापरतो. आणि आज लंचला मी मीराला मिक्स डाळींचं वरण केलं आणि तिला मी पण ते वरण खायला घेतलं आणि तिलाही वरणपोळी दिली मी आज. मग थोडंसं मीराशी मस्ती, तिला हाय फाय दे असं शिकवत होते मी आज. मीराशी खेळत खेळत नंतरची सगळी कामं, मशीन लावायचं, आधीचे वाळलेले कपडे काढून आणायचे, ते घड्या घालायचे, संध्याकाळी भांडे लावायचे, दूध तापवायचं. आणि आज डिनरमध्ये मी माझ्यासाठी एक थालपीठ लावलं होतं. मस्त कांदा, आणि मी कोथिंबीर नाही घेतली, कोथिंबीरच्या काड्या ठेवल्या होत्या काढून, तर त्या मी कांदा आणि कोथिंबीरच्या काड्या असं भाजणीच्या पिठामध्ये टाकलं. आणि बाकी आपलं नेहमीप्रमाणे भाजणीचं पीठ आणि थोडंसं बेसन पीठ असं एकत्र करून मग मीठ आणि ओवा थोडा, आपल्या आपल्या चवीप्रमाणे हळद, लाल तिखट, मीठ असं सगळं टाकलं आणि थोडासा मग कांदा लसूण मसाला टाकला. आणि मीरासाठी मग आज मी प्लेन राईस, जिरा राईसच केला होता, कारण दुपारी मी तिला थोडंसं पहिल्यांदाच पोळी दिली होती, त्याच्यामुळे म्हटलं आज प्लेन राईस द्यावा. आणि छान असं खरपूस थालीपीठ मी आज केलं आणि मला थोडंसं जास्त भाजलेलं खरपूस असं थालीपीठ आवडतं. तुम्हाला कसं थालीपीठ आवडतं? जास्त भाजलेलं, थोडंसं खरपूस झालेलं असं आवडतं का? सांगा कमेंट्समध्ये. आज माझा व्लॉगचा शेवटचा दिवस आहे. तुम्हाला आवडलं असेल माझी 15 डेज व्लॉग सिरीज तर नक्की कमेंटमध्ये सांगा. मी परत कधीतरी नक्की ट्राय करेन हे चॅलेंज. आणि आजचा दिवस रामरक्षा म्हणून संपवला. बाय बाय.